पतंगासारखी उंच भरारी तुमच्या स्वप्नांना मिळो आणि या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त तुमच्या आमच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो ही सदिच्छा। आजचा कार्यक्रम हा जसं मी सांगितलं तसं फक्त हळदी कुंकाचा कार्यक्रम नसून पर्यावरणपूरक मकर संक्रांत आपण साजरी करत आहोत। हळदी कुंकू जसं हे सौभाग्याचं प्रतीक आहे, तसंच आजचा हा कार्यक्रम आपल्या गावाचं भविष्य ठरवणार आहे, आपल्या गावाचं सौभाग्य ठरवणारा कार्यक्रम आहे। कारण या कार्यक्रमामध्ये एक विशेष गोष्ट आहे, ती म्हणजे आपण हळदी कुंकाच्या कार्यक्रमात वाण म्हणून प्रत्येकाला एक झाड देणार आहोत वाण म्हणून। तर हे सोनं नाणं तर प्रत्येक जण देत असतं किंवा भेट वस्तू देत असतं, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी आज तुम्हाला वाण म्हणून भेट वस्तू भेटणार आहे, ही झाडे आपल्याला आयुष्य देणार आहेत, पूर्ण आताचं आयुष्य देणार आहेत आणि आपले जे मुलं बाळा असतील, नातरुंड असतील, त्यांचं आयुष्य घडवणारे हे झाड आहेत। तर असा पर्यावरणपूरक कार्यक्रम आपण साजरा करत आहोत। या कार्यक्रमामध्ये लाभलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच तसेच सर्व स्टेजवरील मान्यवर यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करते आणि या पुढील कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक करण्यासाठी अमोल भैया जगताप यांना विनंती, झोंबाडे सर यांना विनंती करते की त्यांनी पुढील कार्यक्रम सुरू करा। सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आदर्श गाव आवरगाव, आदर्श गावचे आदर्श सरपंच, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमोलजी जगताप, तसेच व्यासपीठावर उपस्थित गावातील सर्व प्रमुख महिला व या कार्यक्रमासाठी आवरगाव हसनाबाद येथून आलेल्या सर्व महिलांचे मी ग्रामपंचायत कार्यालय आवरगावच्या वतीने हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो। आजचा आपला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय वेगळा आहे। तसं बघितलं तर महिलांचा सर्वात आवडता सण म्हणजे मकर संक्रांत। मकर संक्रांत हा सण महिलांना पूर्ण स्वातंत्र्य देणारा असा क्षण आहे, कारण इतर जे काही आपले पारंपरिक सण आहेत त्यामध्ये महिलांना आपल्या मनावरची साडी असेल किंवा दागदागिने असतील किंवा वाण असेल हे त्यांच्या मनावर घेता येत नाही, परंतु हा एवढा एकच सण असा आहे की यामध्ये पुरुषाची काही मक्तेदारी चालत नाही। हा पूर्ण महिलांचा पारंपरिक सणामध्ये अतिशय महत्वाचा असा सण आहे। मकर संक्रांतीचा सण आला म्हणजे आपला हिवाळा संपत आला असं म्हणतात, कारण मकर संक्रांत सण झाला की दिवस मोठा मोठा होत जातो व थंडी पण कमी कमी होत जाते। असा हा आपल्या सणामधील एक प्रमुख असा सण हा मकर संक्रांती सण आहे। हा सण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो। त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये या सणाला विशेष असं महत्व आहे। तुम्हाला माहिती आहे, आपण ग्रामपंचायतीमार्फत विविध असे प्रोग्राम राबवत असतो आणि नाविन्यपूर्ण प्रोग्राम राबवित असतो आणि आपण म्हणतो ना, सगळ्यांना शहाणं करून सोडायचं किंवा आपल्यापासून सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे, आपल्या गावापासून सगळ्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे। तसं हा बीड जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आज असा आगळा वेगळा मकर संक्रांती सण आपण साजरा करत आहोत। प्रत्येक जण आपापल्या घरी तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतोच, त्यामध्ये तुम्ही आपापल्या परीनं काही वेगवेगळे गृहोपयोगी जे काही वस्तू असतात त्या वाण स्वरूपात देतात, परंतु स्वच्छ हरित गाव म्हणून घेण्याचा आपल्याला जर अधिकार वाणीनं सांगायचा असेल तर त्या पद्धतीने आपल्याला काम बी करावं लागेल। आपण या वर्षामध्ये जवळपास 2000 वृक्ष लागवड आपल्या आवरगाव हसनाबाद अंतर्गत केलेली आहे। 5 जूनला माननीय आमदार प्रकाशदादा यांच्या हस्ते सुपारी व नारळाची
दोन्ही गावामध्ये वृक्ष लागवड झाली. त्याचनंतर स्मशानभूमीमध्ये पेरूचे झाड आपण जवळपास 1000 लावले आणि आज जवळपास 500 फळझाड आपण तुम्हाला वाण स्वरूपामध्ये देत आहोत. यामध्ये असा संदेश आहे की आपण या स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत आणि ते राबवत असताना आपण रक्तदान शिबिरापासून जी सुरुवात केली तेव्हापासून जेवढे पण आपण प्रोग्राम घेतले, कार्यक्रम घेतले, सर्व प्रोग्रामची कॉपी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये झाली आणि तेव्हापासून वेगवेगळे प्रोग्राम आपले गावचे बघून इतर गावामध्येही चालू आहेत, करत आहेत. तसाच हा आगळा वेगळा असा वृक्ष लागवडीचा वसा द्या, वृक्ष संगोपनाचा वसा घ्या हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपलं काय लय मोठं नियोजन नसते. सरपंचाच्या मनात आलं, मला सांगितलं, 4 लोकांमध्ये चर्चा झाली की झाला आपला कार्यक्रम ठरलेला असतो. मला पण कल्पना नव्हती की आता एवढ्या मोठ्या स्वरूपात आज महिला या ठिकाणी येतील आणि सरपंचानं काय नियोजन केले काय नाही. 4चाच वेळ प्रत्येक वेळेस ठेवायला लागलेत. 4 वाजता आता 2-3 कार्यक्रम झाले पण 4 वाजता महिलांची उपस्थिती चांगली आहे. काय त्यांनी त्यांच्या लक्षात आलं काय माहित नाही, परंतु आजचा बी कार्यक्रम म्हणले 4 वाजताच घ्यायचा आणि त्या दृष्टीनं एकदम कमी याच्यामध्ये नियोजन झालं आणि मी पण आज जास्त वेळ देऊ शकलो नाही. त्यांनी आज दिवसभर थांबून वृक्ष आणले, तर स्टेज वगैरे खुर्च्या लावायचा असेल तर कार्यक्रम करण्याची किंवा गावासाठी काही करण्यासाठी प्रेरणा एकदा मनामध्ये आले की ती पूर्ण होण्याची वाट बघायची जास्त गरज नाही, आपोआप पूर्ण होते आणि कार्यक्रम ही तसाच भव्य दिव्य होतो आणि तो तुमच्या सहकार्याने होतो. तुम्ही असल्याशिवाय ह्या कार्यक्रमाला कसलीच शोभा नाही. जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवून पर्यावरणाच्या दृष्टीने आपलं गाव, बाहेरचे लोक आले की आपल्या गावाला म्हणतात आम्हाला कोकणामध्ये आल्यासारखं वाटते. कोकणामध्ये गेले की त्यांना सगळे झाडच दिसतात, सगळे माणसं कमी झाड जास्त. तसं आपल्या गावामध्ये झालेलं आहे. माणसं येणाऱ्या लोकांना दिसतात का नाही माहित नाही, परंतु त्यांना झाड दिसतात, ते झाडाकडेच बघत राहतात. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र, कोकण यांचं जी काही ज्यांनी ज्यांनी पाहिलं ते नाव घेतात. त्याच धर्तीवर आज आपलं पण आपले अधिकारी असतील किंवा इथून बघून गेलेले काही लोक, पदाधिकारी, सरपंच वगैरे असतील तर ते त्या गावामध्ये जाऊन आवरगाव सारखे आपल्याला पण झाड लावायचे, आवरगाव सारखं आपल्याला पण काम करायचंय, त्या कुठेतरी ध्यास घेतात आणि ग्रामपंचायतचा सगळ्यात मोठा किंवा शासनाचा सगळ्यात मोठा उद्देश जर कोणता असेल तर एका गावाने केलेलं किंवा एका घटकानं केलेलं काम हे अनेक घटकांना ते प्रेरणा देऊन त्यांनीही त्यांच्या गावामध्ये तशा पद्धतीनं किंवा त्यापेक्षा चांगलं काम कसं करावं हा या मागचा हेतू आहे. आणि मला वाटतंय आपली अशी महाराष्ट्रात मला तर वाटतं अशी एक ग्रामपंचायत आहे, मी जेव्हापासून आलो तेव्हा कधीच कुणीच इथं गावामध्ये आल्यानंतर अधिकारी आले किंवा कुणी आले, इतर गावाचं बघितलं की गावात अधिकारी आले की लोक अगोदर त्यांच्या शंका मांडतात, आम्हाला काय मिळत नाही, हे नाही ते नाही. परंतु मला या 8-10 वर्षामध्ये असं कधीच जाणवलं नाही की कुणी एका कार्यक्रमामध्ये आले, काही मागणी केली किंवा काही शंका उपस्थित केली. तर त्याच्यामुळेच त्याला आदर्श म्हणतात. आपल्याला आदर्श म्हणून जरी आपल्याला कानाला हे वाटत असेल, परंतु बाहेर पण जेव्हा लोक नाव घेतात तेव्हा आदर्श गाव, आवरगाव असंच घेतात. फक्त आवरगाव कुणी नाव घेत नाही, कारण का आम्ही रोज त्या अधिकाऱ्यामध्ये उडत बसत असतो आणि ते म्हणत असताना आम्हाला पण तसेच म्हणतात तुम्ही काय आदर्श आहेत. म्हणजे आता अधिकारी पण आपल्याला काय सांगायचं नको म्हणतात, त्यांना अगोदरच येते, त्यांना शिकवायची गरज नाही, आपल्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. तुमच्याकडूनच आम्ही शिकतात म्हणतात आणि मग आम्ही तुम्हाला काय सांगावं. म्हणजे अशी परिस्थिती झाली, कुठेतरी आपण एक रोल मॉडेलच्या भूमिकेमध्ये आपण आहोत आणि त्याचा खरोखरच एक आवरगाव येथील कर्मचारी म्हणून मलाही त्याचा अभिमान आहे. आजचा हा पर्यावरण असा पूरक हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये पर्यावरण वाचवण्यासाठी किंवा आपली नैसर्गिक जो काही श्वास आहे, निसर्ग आहे, त्याला वाचवण्यासाठी प्रत्येक टप्प्यामध्ये कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्याचा सन्मान करतो. ही पृथ्वी किंवा हा निसर्ग आपल्याला आपल्या पूर्वजाकडून वारसा हक्काने मिळालेला आहे आणि हा वारसा जशाच तसा आपल्याला पुढच्या पिढींनाही द्यायचा आहे आणि तो देताना सुस्थितीत, चांगल्या स्थितीत देणं हे आपलं भाग आहे. नाहीतर
आपले जे काय पुढे मुलं होतील, त्यांचे मुलं होतील, ते मग आपल्याला शिव्या देणं झाले की यांनी काही केलं नाही, त्याच्यामुळे आपली आता ही दुर्दशा आहे. तर ते तसं न करता आपण हा पर्यावरणाचा सन्मान, निसर्गाचा सन्मान केला पाहिजे, त्याचं पूजन केलं पाहिजे किंवा त्याला मनापासून स्वीकार करून आपला निसर्ग हा आपल्या जीवनासाठी, आपल्या उपजीविकेसाठी अनमोल असा आहे. तर त्याचं जतन करणं आपलं कर्तव्य आहे. दिलेले आता तुम्हाला फळझाड देत आहोत, तर ते तुमच्या नावानं, तुमच्या घरी, तुमच्या शेतामध्ये जिथं चांगली जागा आहे त्याच्या तुम्ही रोज देखभाल करू शकता, अशा ठिकाणी लावा. एवढे मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझं मी प्रस्ताव संपवतो. धन्यवाद. आता कार्यक्रम महिलांचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि स्पर्धा याच्या माध्यमातून आपण मागील 3 महिन्यापासून विविध कार्यक्रम घेत आहोत. त्याचाच एक भाग आणि ग्रामपंचायत कार्यालय आवरगाव हसनाबाद व आवरगाव कर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानानं आज हा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आमच्या मातोश्री माजी सरपंच पद्मिनीबाई जगताप, ग्रामपंचायतचे आदर्श ग्रामसेवक आमचे मित्र झोंबाडे साहेब, ते त्यांच्या मिसेस झोंबाडे मॅडम, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य चंद्रकलाबाई लोखंडे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य कुसुमबाई जगताप, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आवरगावकर सेवाभावी संस्थेच्या सचिव अमृता जगताप, या ठिकाणी माजी उपसरपंच व ग्रामपंचायतचे सदस्य गंगूताई सोळंके, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य स्वातीताई नखाते, हसनाबाद आणि आवरगाव मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या आंटी नखाते, आम्ही पण आंटीच म्हणतो, आम्हाला त्यांचं नावच माहित नाही अजून, आम्ही आंटीच म्हणतो. तसेच दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्य स्वातीताई नखाते, म्हणजे 2 स्वातीताई बरं का इथं, स्वातीताई राहुल नखाते आणि स्वातीताई मनोज नखाते. तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ असणाऱ्या आशाताई नखाते. खर तर मागील काही वर्षापासून मी गावातील जे सण आपण जुने सण आपले, परंतु ते नव्या स्वरूपाने कसे साजरे करता येतील यासाठी माझे सतत प्रयत्न असतात. कारण आपण सतत सणाची चर्चा आल्यानंतर तरुण असतील, मुलं असतील, महिला असतील म्हणतात की आता सणाला पहिलं जसं स्वरूप होतं, सण खूप आवडायचे, सण आले की उत्साह वाटायचा, आता सण आले कधी आणि गेले कधी कळत नाही, सणांमध्ये उत्साह राहिला नाही. तसं नाही. आपलं पहिल्या काळामध्ये पुरणपोळी फक्त सणालाच खायला मिळायची, विविध चांगले पदार्थ फक्त सणालाच खायला मिळायचे, सुट्ट्या मिळायच्या, त्यामुळे ते वेगळे पण वाटायचे. परंतु कुठेतरी सणांबाबतीत या ठिकाणी लोकांमध्ये एक प्रकारची निराशा किंवा येत असतो सण दरवर्षीच येतो अशा प्रकारे बघण्याची सवय लागलेली, म्हणून सणांमध्ये उत्साह कमी झालेला आहे, परंतु संपलेला नाही. त्या जुन्या सणांना नव्या उत्साहात कसं साजरं करायचं याचे हे प्रयत्न असतात. मागील काही दिवसामध्ये, गेल्या 2 वर्षामध्ये नागोबाचा जे आपले सण असतो तो मावळत चालला होता. आमच्या गावातील मानकरी कल्याण पाटील नखाते यांना मी या ठिकाणी सूचना काही दिल्या आणि त्यांनी त्या सूचना तंतोतंत पाळल्या. आता ते मागील 2 वर्षापासून मंडप लावतात, माईक लावतात, त्या ठिकाणी पिण्यासाठी गरम दूध ठेवतात आणि पानाचे विडे पण ठेवतात. एक नवा उत्साह त्या सणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सूचना पाळल्यामुळं आणि त्यांच्यामध्ये पण उत्साह तयार झाला आणि सण बुडत चाललेले सण हे पुनर्जीवित झाले. आणि हा तर जो सण आहे आपला मकर संक्रांतीचा सण, हा मकर संक्रांतीचा सण म्हणजे या ठिकाणी महिलांसाठी सर्वात महत्वाचा सण आहे, सौभाग्याचा सण आहे आणि हा तर मोठ्या उत्साहातच झाला पाहिजे ह्या विचाराचा मी आहे.
मकर संक्रांत का साजरी करतात? मकर संक्रांत खर तर तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला या एका वाक्यातून लक्षात येतं की सामाजिक समतोल राखणं, सामाजिक प्रेम राखणं आणि समाजासोबत कसं वागायचं तर गोड वागायचं हे शिकवणारा हा सण आहे. आणि आपलं तर आवरगाव हसनाबाद आदर्श ग्रामपंचायत आहे. आपलं गाव एक कुटुंब या संकल्पनेतून आपण या ठिकाणी काम करत आहोत. गावातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणं, कुणाला काही आजारी पडलं त्याला मार्गदर्शन करणं, कुणाला काही योजना पाहिजे असतील त्याच्यासाठी मार्गदर्शन करणं, कुणाला काही अडचणी मग त्या वैयक्तिक असतील सामाजिक असतील त्यामध्ये प्रत्येकानं सहभाग घेऊन त्या अडचणी सोडवणं. एका कुटुंबात जसं कुटुंबात प्रेम असतं त्या प्रेमाच्या भावनेनं गाव एकत्र ठेवणं या अनेक विविध भावनेतून आपण गावाचे काम करत असतो. या ठिकाणी मकर संक्रांत हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी हा मकर संक्रांत साजरा केला जातो. सूर्य हा मकर राशीमध्ये जसा प्रवेश करतो तसाच तो सूर्य उत्तरायणामध्ये पण प्रवेश करतो. दक्षिणायन आणि उत्तरायण हे 6 महिने आपल्याकडे चालतात. दक्षिणायन म्हणजे आपला सूर्य हा दक्षिणेकडे कललेला दिसतो 6 महिने, त्याला दक्षिणायन म्हणायचं. आणि उत्तरेकडे कललेला दिसतो त्याला उत्तरायण म्हणायचं. तर हे उत्तरायण आणि दक्षिणायनला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. आपण महाभारताची कथा ऐकत असताना अनेक वेळा ऐकतो की महाभारतातील सर्वात मोठा पराक्रमी पुरुष, सर्वात ज्येष्ठ पुरुष भीष्माचार्य हे शरपिंजरी पडले. का पडले? त्यांना का प्राण सोडा वाटला नाही? तर ते दक्षिणायन चालू होते आणि ते ह्याच दिवसाची वाट त्या ठिकाणी अनेक महिने पाहत होते. ज्यावेळेस उत्तरायण सुरू झालं तो पहिला दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा शुभ दिवस आणि त्याच दिवशी भीष्माचार्याने स्वतःचा या पवित्र दिवशी प्राण सोडण्यामुळे काही महिने थांबले होते, शरपिंजरी पडले होते. त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी स्वतःचा प्राण सोडला. असा हा पवित्र असणारा हिंदू धर्मामध्ये खूप महत्व असणारा हा सण. याचं शास्त्रीय पण कारण आहे. आपण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी मिसळीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी करतो. मिसळीची भाजी म्हणजे अनेक जवळपास 12-15 भाज्या एकत्र करतो. त्यामध्ये रानमेवे पण असतात, गाजर असतं, तुमचे बोरा असतात. ते अनेक महिलांना सगळ्याला माहिती, तुम्ही तोच स्वयंपाक करता. मकर संक्रांतीशीच का करता? कारण जेवढे या ठिकाणी आयुर्वेदिक महत्व आणि शरीराला आवश्यक असणाऱ्या बाबी आहेत त्या 12 मिसळीच्या भाजीमध्ये आहेत. त्याला वैज्ञानिक कारण आहे. शरीरासाठी आवश्यक असणारे घटक मिळण्यासाठी हे आपल्या सणांमध्ये मिसळीची भाजी, बाजरीची भाकर आणि त्याला लावलेले तीळ हे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करत असतात. आणि ऊर्जा ही थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला आवश्यक आहे. कारण पचन क्रियेची क्षमता वाढलेली असते. काही खाल्लं तरी पचण्याची क्षमता हिवाळ्यामध्ये असते. त्यावेळेस ऊर्जावान पदार्थ खाण्याचं प्रोत्साहन आपला सण देतो. तसं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण याप्रमाणे आहे. तसंच हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि थंडी जास्त असते, सावली जास्त असते. दिवस हा छोटा असतो, रात्र मोठी असते. त्यावेळेस शरीराला गरमी मिळणं आवश्यक आहे आणि ती गरमी आणि ऊर्जा ही तीळ आणि गुळ यामधून मोठ्या प्रमाणात मिळते. म्हणून या दिवसामध्ये तीळ आणि गुळ 15 दिवस तरी आपल्या खाण्यात यावा म्हणून हा सण 15 दिवस साजरा केला जातो. आणि रोज प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवून त्या ठिकाणी तिळगुळाचं वाटप केलं जातं आणि तिळगुळ देऊन एकमेकांना तोंड गोड करून पुन्हा एक दुसऱ्यांना ऊर्जा देण्याचं काम आपण या सणाच्या माध्यमातून करतो. जेवढं महत्व हे या सणाचं धार्मिक स्वरूपात आहे तेच वैज्ञानिक दृष्टीने पण तितकंच मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्याचं महत्व आहे. पुढे बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला मकर संक्रांत ही शरीर, धर्म, समाज आणि सर्वच गोष्टींना समतोल राखणारा हा सण आहे. म्हणून आपण हा सण साजरा करतो.
आपल्या या गावामध्ये सण साजरा करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. त्या अगोदर आपण त्याचं कारणही सांगितलं की या ठिकाणी आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असताना हे सण साजरे करत आहोत. परंतु हे उपक्रम जरी संपला, ही स्पर्धा जरी संपली, हे अभियान संपलं, तरी आपल्याला हे बंद करायचं नाही. दरवर्षी मोठ्या स्वरूपातच मकर संक्रांतीचा सण साजरा करण्याचं आम्ही या ठिकाणी आमची मानसिकता केली आहे. आम्ही तसं नियोजन ठरवलेलं आहे. माग मकर संक्रांती निमित्त आमच्या आईची इच्छा होती की पंढरपूरला संक्रांत साजरी करण्यासाठी जायचं. आईला घेऊन गेलो, परंतु आई येताना मला म्हणली की ह्यावेळेस मला तू मकर संक्रांतीला पंढरपूरला आणलं. परंतु प्रत्येक महिलेची इच्छा असते की मकर संक्रांतीला पंढरपूरला गेलं पाहिजे, परंतु अनेकांना जाणं होत नाही. त्यासाठी आईने मला एक सूचना दिली की पुढल्या वर्षी मकर संक्रांतीला प्रत्येक कुटुंबातील एकतरी महिला पंढरपूरला आपला मकर संक्रांतीला घेऊन जायची. आणि आईची ती सूचना पाळून आम्ही असं ठरवलंय की येणाऱ्या मकर संक्रांतीला आम्ही यादी करणार आहेत. त्या यादीप्रमाणे प्रत्येक घरातली एकतरी महिला, मग सून येईल, सासू येईल, कारण घर सांभाळायला एक शिल्लक लागते. नाही तर सगळ्यात नेले असे, त्याची काही अडचण नाही. परंतु प्रत्येक कुटुंबातून एकतरी महिला त्यांच्या सामंजस्यानं त्यांनी ज्या यादीत नाव देतील त्यांची पूर्ण सोय, येण्या जाण्याचा खर्च आम्ही स्वतः या ठिकाणी करणार आहोत. आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण ग्रामस्थांसोबत अनेक उपक्रम घेत असतो, परंतु आता नवीन एक उद्देश डोळ्यापुढे ठेवून आवर गावकर सेवाभावी संस्था आपण या ठिकाणी स्थापन केलेली. कारण आपण अनेक सेवाभावी संस्थेकडून आशा करतो की आपल्याला ह्या कामासाठी, ह्या गावाच्या उपक्रमासाठी सेवाभावी संस्थेकडून सहकार्य मिळावं, पण वेळोवेळी तसं मिळत नाही. म्हणून आपलीच ग्रामपंचायत आणि आपलीच सेवाभावी संस्था असावी या उद्देशातून आवरगावकर सेवाभावी संस्था या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन केलेलं, स्थापन केलेली. त्या संस्थेच्या माध्यमातून आता ग्रामपंचायतला जोड देऊन या ठिकाणी आपण सामाजिक कार्य करत आहोत आणि करत राहणार आहोत. या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे. आपल्या महिला हसनाबादवरून आलेल्या आहेत, या ठिकाणी तांबे वस्तून आलेले आहेत, नकादे वस्तून आलेले आहेत, आणि पूर्ण गावातील आता स्वयंपाकाचा पण वेळ व्हायला, बरोबर आहे ना. म्हणून हळदी कुंकाचा कार्यक्रम आता चालू करण्यामुळं मी माझं भाषण, माझं मार्गदर्शन आवर्त घेतो आणि आपल्या सर्व महिला, पुरुष व ग्रामस्थांना मकर संक्रांती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील भविष्यामध्ये सुद्धा असेच उपक्रम राबत राहो ही सदिच्छा व्यक्त करते. आणि यापुढे महिलांना वाण देण्यात येईल. वाण देताना एक छोटीशी इच्छा आहे की सर्वांनी नाव घ्यायचं आणि वाण घ्यायचं आहे. आणि मैदानात सर्वांनी उपस्थित राहून फोटो घेतल्यानंतरच नंतर जा सगळेजण, तोपर्यंत कोणी जाऊ नका. आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत. माझ्यापासून सुरुवात करते. पुढच्या महिलांना झाड द्यावा, हळदी कुंकू, विडा आणि हे, आणि पुन्हा झाड शेवटला त्या महिला एवढ्याची महिला त्यांनी कुंकू लावून झाड इकडे अगोदर एक झाड द्या, पुन्हा नाही आता लगेच चला नानी पुढे वा. पायात जोड व गळ्यात डोरलं, अविनाश पाटलांचं नाव कुंकुवार कोरलं. धन्यवाद. समृद्धता पलीकड राधाकृष्णाचा खेळ, विष्णुदास पाटलाचं नाव घेते. संध्याकाळची वेळ. राजदास पाखरू वनेल दित्य शोभा, गणेशराव पाटलाच्या मागे परमेश्वर उभा. लक्ष्मी येते घरी संध्याकाळच्या वेळी, लक्ष्मी येते घरी, सतीश रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी.
बाग लावला परोपरी आज झाडी तरी आंब्याने बांधली पोय उंबर आले पिकाय अंजार आले तोडा आंबट चिंबट संत्री मोसंबी गड गरंशाचा गड चकुनी बांधला गोलते गेले उसात बोर जमळ आणले किसात ओला नारळ करून त्यात साखर भरून नवी साडी पैदा करून नवी साडी नेसली जर तरी चुळी अंगावर लाल ती 4 बारेवानी घाट काय माझ्या संपत्तीचा थाट वाड्यात वाडे 7 वाड्याला 7 तल्प 7 कल्पला 7 कुल्प घेतली किली देव उघडली देव खुली देव खुलीला आडबी तिला कपाट कपटाला मोठी स्वयंपाक खुला लाईटीच्या भीती झाडवून इंदून डोळ्या पार्टीन स्वयंपाकाला आचारी स्वयंपाकाला नाना परी बोलवाय गेले मोहन माळी खाली आंघोळ्याची तयारी सोन्याचं गंगाळ पाणी सणाचा अन्नाचा पाठ बसायला नक्कीचा धोतरण्याचा क्रम कुसुंबलेले गण आधी वाटते मसूर भात पुन्हा वाटते पुंडीचा भात पुन्हा वाटते तुपात शिरा आजवर समजा सारा सुंदर आमटीचा फुलका मारा शेव केली जिल्ली केली चिवडा जास्त तिखट लिंबू पिळायची आठवणा एवढी वट्टा ध्यानादारा एवढी वट्टा लक्षात धरा फुकला चुकला गुलाबाचा फुलानं मारा आठवडी शेंग पटवडी शेंग कुबू टाकते कांदा डाळ टाकून बांधा येरवळाचा बाजार केळमाचा शेजार नाशिकचा तोना बेणसुराचा कात मी गेले सोनार गली तिथं वाजली 12वर 1 घनश्याम मावळचं नाव घेते अंबादास झोडग्याची लेख आराम झाले नावाचा मला नाही आळस सोन्याची सोय मिऱ्याच्या घोळात वैजनाथ आवाडाचं नाव घेते सवासणीच्या मेळ्यात केलं पाटलं केलं नविकारची चैन धर्मारावचं नाव घेते शिवासनगेची गणपत आड कपिली गाई चरते वनात तानाजी लोखंडेचं नाव घेते संक्रांतीच्या सणात जात होते खिडकी वाट खात होते खिडकीला 3 तारा आडकीला गुरवारा बांधत होते घाम येतो दारदारा पंढरपूरची किली नेहमी लागला पायका बशीराव पाटलाचं नाव घेते सर्वजण ऐका मी जयलक्ष्मी काय येई ना काय ते आवाज जयलक्ष्मी वंदन करते तुला नवनाथ पाटलाली औक्ष मागते अखंड सौभाग्य दे मला रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणता हास रवींद्र पाटलांचं नाव घेते सर्व करींता खास मालिया प्रवतार बर्फाच्या राशी धुंडराम पाटलाचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी चला ओ इकडे करा ना संसार रूपी सागरात पती आणि पत्नीच्या नौका कल्याणराव पाटलांचं नाव घेते सर्वजण ऐका सोन्याचा देवपाट चांदीचा रंगनाथ गवनपाट नाव घेते टिळकमाईच्या अंगणात गायत्रीने यमाचा केला पिच्छा दिलीपराव पाटील सुखीरावत हीच माझी काळी कपिली गाय चरत होती वनाला दिगंबर पाटलाचं नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला केळ देते सोलून आंबा देते चिरून रमेशराव पाटलांच्या जोर कुंकू येते करून रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो खास सुशील पाटलाचं नाव घेते आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा हळदी कुंकू आहे खास मंगईच्या काठी राधाकृष्णाचा खेळ मंगईच्या काठी राधाकृष्णाचा खेळ अशोक पाटलांचं नाव घेते हळदी कुंकूच्या त्या गाई शिकेने केलं ताई माझ्या मंगळसूत्रावर बालासाहेब पाटलाची सही किल्ला जिंकला शक्तीपेक्षा व्यक्तीने रावसाहेब पाटलाचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने परत सुया नामदेव बोला दाखवला महिना प्यार किया संसाराच्या देवाऱ्यात नंदादीप समाधानाचा विजय सुरसेचा नाव घेऊन आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा गंगेच्या काठीत करत होता बघा अशोक लोखंडाचं नाव घ्यावेळी झाला सगळा रात्री 4थी अनुसया माता भारत सूर्याचं नाव घेते लक्ष्मीकांत मारुतीच्या मंदिराला सोन्याची वीट भंडास पाटलांचं नाव घेते लक्ष द्या नीट रक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी महादेव पाटलाचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी त्याच्या पिंडीवर टाकती वाकून अनंत पाटलाचं नाव घेते तुमची मर्जी राखते टाळ वाजे वाजे विना चंद्रकांत सुरोशीचं नाव घेते रामकृष्ण हरिमना ते आईला म्हणतात मदर शरदरावांचं नाव घेते सोडा माझा पदर हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले आज अनंतराव पाटलाचं नाव घेते अनंतराव पाटलाचं नाव घेऊन कुंकू राहते मंगल देवी मंगल माते नमन करते तुला बापूराव पाटलांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा व्यक्तीने कुंडराम पाटलाचे नाव घेते प्रेमापासून भक्तीने गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळस अक्षय पाटलांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळेस एक दानीचा पदर अखंड माझ्या गळ्यात कुलदीप पाटलाचं नाव घेते सवासणीच्या मेळ्यात तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी विकास पाटलांचं नाव घेते सुखी असावी आमची जोडी त्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा अशोकराव पाटलांचं नाव घेते सण आहे संक्रांतीचा गुलाबाचं फूल देताला कवळ समाधान पाटलाचं रूप कृष्णासारखं सासूबाईत हौशी ननंदबाई सासूबाईत आहेत प्रेमळ ननंदबाई आहेत हौशी धनंजय पाटलाचं नाव घेते कुंकावळ्याच्या दिवशी
पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई, शिर्डीचे साई, शिवाजीरावांचं नाव घेते, स्वराज नंदिनीची आई. कठीण प्रसंगी स्वामी समर्थ असतात नेहमी सोबती. संजय पाटलांचं नाव घेते, त्यांची सौभाग्यवती. त्यांची ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, अंगद पाटलाचं नाव घेते, ईश्वर चरणी माता. त्या मंदिराला सोन्याचा कळस, सुनील पाटलाचं नाव घ्या, मला नाही आळस. पाणी विष्णूला करते नवस, शिवाजी पाटलाचं नाव घेते, आज हळदी कुंकाचा दिवस. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, कृष्णरावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी. चंद्रबाजी वाळवंटी नाचत मोर, पांडुरंग पाटलाचं नाव घ्या, नशीब लागते खोर. हिरवीगार झाडी, आवरगाव हसनाबादच्या काठी, सचिन पाटलाचं नाव घेते, हळदी कुंकवासाठी. अंगणात होती तुळस, तुळशीला घालते पळी पळी पाणी, आधी होते आई वडिलाची ताणी, आता झाले सकाराम पाटलाची राणी. द्राक्षाचा वेल पान पान गाठला, बालाजी पाटला संसारात आणला. बाबाच्या मंदिराला सोन्याचा कळस, जनार्दन पाटलाचं नाव घेते, हळदी कुंकाच्या वेळेस. चांदीच्या फुलाचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात, महेश रावांचं नाव घेते, सुहासिनीच्या मेळ्यात. गुलाबाच्या फुलापेक्षा गुलाबाची कळी सुंदर, महेश रावांचं नाव घेते, हळदी कुंकाच्या दिवशी. आंबे जगदंबे वंदन करते तुला, नवनाथ पाटलाचं नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. स्वामीच्या मंदिरात नमस्कार करते वाकून, दत्ता पाटलाचं नाव घेते, तुमच्या सर्वांचा मान राखून. बेल घालते वाकून, अंकुशरावांचं नाव घेते, त्यांचा मान राखून. संक्रांतीच्या सणाला देतात हळदी कुंकवाचा वाण, सचिन रावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान. कडीला नागा नागिनीचा खेळ, भारतराव पाटलाचं नाव घेते, संध्याकाळची वेळ. यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवितो बासरी, हनुमंत पाटलाच्या जीवावर सुट्टी आहे सासरी. तुळस म्हणजे पवित्राचे स्थान, चंद्रकांत पाटला करता मिळाला सौभाग्यवती समान. समुद्राच्या पलीकड मंतकातला, श्रीराम पाटलाचं नाव घेते, संध्याकाळच्या सातला. पायात जोडवं गळ्यात डोरलं, पायात जोडवं गळ्यात डोरलं, अविनाश पाटलांचं नाव कुंकुवावर कोरलं. बेलवाते वाकून, त्रिमंग पाटलाचं नाव घेते, मंदिराच्या दारात. साधी राहणी, उच्च विचार, यालाच म्हणतात श्रीमंती. भगवानरावासारखे पती मिळाले, ईश्वरा तुझे आभार मानू किती. बाग लावला परुपरी, आज झाडी तरी उंबराले, तोडायला अंजीर आले, काढायला रामफळ मागावा, ताजचे पंधरली कोई, मुंगेले उसात भोर जांभळ आणा खिशात, नवी साडी पैदा करा, नवी साडी जर सारे, अंगामध्ये चोळी लाल लाल किती हरभरांनी बघा या संपत्तीचा थाट, माझ्या वाड्यात लिंबाखाली वसून देते, गोरमाळ बघा या संपत्तीचा थाट, वाड्यात वाडे सात वाड्याला सात माड्या, सात माड्याला सात कल्प, सात कल्पाला सात कुल्प, सात कुल्पाला सात किल्ला, एक किल्ली घेतली देव भरून उघड आडवीतीवर पडवीतीवर कपट कपटाला मोती, सायपाट ठुला लायकीच्या भीती, गंगा जमुना सात वाटे, आधी वाटते तिसरी वाट, नंतर वाटते नसूर वाट, नंतर वाटते साडीचा भात, चांदीच्या ताटात चौदंकी चपातीची घडी, बासुंदी घ्यावी थोडी, सुंदरराव पाटील एवढा गुन्हा माफ करा, नंतर गुलवासाच्या फुलाने मारा. मणी मंगळसूत्र वरून घालते ठुशी, शिवाजीरावचं नाव घेते, हळदी कुंका दिशी. पिंडीवर बेल घालते वाकून, दादाचं नाव घेते, तुमचं मान राखून. पान कत्तरलं, तुमच्या नावाला सूर्यनारायण उतरलं. फुले वागते वेचून, किशोर पाटलांचं नाव घेते, तुमचं मान राखून. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून. श्रीकिसन पाटलाचं नाव घेते, घनश्याम पाटलाची सून. आशीर्वादाची फुले वागते वेचून, किशोर पाटलांचं नाव घेते, तुमचा मान राखून. ग्रुपमध्ये